उन्हाळा म्हटलं की प्रचंड उकडायला लागतं. आता उन्हाळ्यामध्ये साफसफाई करायची म्हटली की आपल्याला आधीच खूप टेन्शन येतं. का? कारण साफसफाई करायची म्हटली तर फॅन बंद राहतो आणि आपल्याला गरमीसुद्धा भरपूर होते. मग अशा वेळेस झटपट साफसफाई कशी करायची? तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर लहान मुलांना सांभाळून तुम्ही कशा पद्धतीने साफसफाई करू शकता, या सगळ्यांच्या ट्रिक आज मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले माझी सुरुवात होते स्वयंपाक झाल्यानंतर किचनपासनं. किचन साफसफाई करण्यापासनं मी सुरुवात करत असते. कारण लगेच जेवण वगैरे बनवलं की मी लगेच गॅस ओटा हा साफ करून घेते. आता गॅस ओटा आणि गॅस साफ करण्यासाठी आपण एक स्प्रे बनवला होता, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी शेअर केला आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक मिळेल. नक्की बनवून बघा. गेला 1 महिना झाला मी तोच स्प्रे वापरते आहे आणि खूप छान रिझल्ट देतो आणि अगदी आपला गॅस नवा कोरा दिसायला लागतो. आता मला लहान बाळ आहे त्यामुळे मी ह्या बॉटल्स वगैरेही जेव्हा भांडे घासायचे असतात तेव्हा साफ करून घेते आणि त्यासुद्धा गरम पाण्यामध्ये निर्जंतुकीकरण होण्यासाठी ठेवून देते. आता स्पेशली मी भांडे इकडे जे मी मेडला देऊ शकत नाही ते घासून घेते. जसं की त्यामध्ये पोलपाट लाटणं आलं, तवा, ज्या गोष्टी मला नाही त्यांच्या हाताने आवडत त्या गोष्टी मी इकडे ह्या पद्धतीने घासून घेते आणि बाकीचे भांडे हे व्यवस्थित रित्या बाजूला ठेवून देते. जेणेकरून कसं आहे, जर रात्री आपण तसाच भांड्याचा ढीग ठेवला तर हमखास झुरळं होतात. त्यामुळे मग मी ते विसळून ठेवते, त्यामधलं जे काही खरकट आहे ते काढून ठेवते आणि अशा पद्धतीने जो काही गॅस ओटा आहे त्याचे जे काही नळ वगैरे आहेत ते साफ करते. आता हे मी कधी करते बघा, अंघोळीच्या आधी ही साफसफाई जर आपण उन्हाळ्यात केली तर काय होतं, जर आपल्याला प्रचंड घामसुद्धा आला तर मग आपण व्यवस्थितरित्या आंघोळ केल्यानंतर अगदी फ्रेश आपल्याला असं वाटेल आणि आपण फ्रेश फील करू शकू. त्यामुळे आपल्याला हे अंघोळीच्या आधी करायचं आहे. कारण उन्हाळ्यामध्ये किचन हे एक असं असतं की स्वयंपाक करताना भरपूर असा घाम येतो आणि स्वयंपाक तर करावाच लागतो. मग स्वयंपाक करताना घाम कमी यावा आणि आपल्याला फ्रेश फील व्हावं यासाठी मी तुम्हाला लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहे जो तुम्हा सर्वांसाठी खूप उपयुक्त असा ठरणार आहे. त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायचा आहे. आता लागता क्षणी मी पूर्ण बेसिन घासते, त्यासाठी वेगळी मी घासणी ठेवलेली असते. त्याचबरोबर जर मला थोडा जास्त टाईम असेल किंवा माझी मुलगी मला सपोर्ट करत असेल तर मी अजून जास्त क्लिनिंग करत असते, एक्स्ट्रा काम काढत असते. तर तुम्ही इकडे बघू शकता आपलं सगळं काही किचन ओटा वगैरे साफ झालं आहे. किचनचं फ्लोअर अजून साफ झालं नाही. आपण आधी सगळ्या गोष्टी जे आहेत डस्टिंग करून घेतोय, वरचं सगळं साफ करतोय. तर बघा तुम्ही आपला गॅससुद्धा किती व्यवस्थितरित्या साफ झाला. आता माझं किचन ओटा आणि ते सगळं साफ झाल्यानंतर मी माझा मोर्चा वळवते, तो म्हणजे हॉलकडे. आता हॉलमध्ये ही जी गॅलरी आहे तिथे निर्वीचे सगळे काही भांडे वगैरे किंवा खेळण्याचे सगळे टॉयज वगैरे असतात, जे इकडे तिकडे सगळीकडे अगदी पसरलेले असतात. हॉल काय, सगळ्या घरामध्ये ती अक्षरशः पसारा करून सोडते. आता तुम्ही म्हणाल अगं ही गॅलरी आहे आणि यामध्ये सोफा का बरं ठेवला आहे? चला मी त्याचंही उत्तर तुम्हाला देते. पण त्याआधी तुम्ही बघू शकता गॅलरी ही सगळी साफ झालेली आहे. म्हणजे झाडून वगैरे आपलं बाकी आहे, पण आधी जिथली गोष्ट तिथल्या तिथे ठेवून द्यायची. म्हणजे झाडून घेतलं की लगेच आपल्याला फरशी पुसून आपण मोकळे होऊ. त्यानंतर बघा आता हा टेबल सेंटरला ठेवायला हवा, पण अगदीच ह्या टेबलच्या वरती एक बोर्ड आहे आणि तिथे निर्वी जाऊन हात घालते. आता तिथे मी जे आहे त्या क्लिपसुद्धा ऑर्डर केल्या होत्या, त्या क्लिपसुद्धा मी लावते. पण बऱ्याचदा काय होतं, आता तिथे वरतीच टी व्ही आहे त्यामुळे टी व्हीचं जी काही पिन आहे ती तिकडे लावलेली आहे, तर ती अगदी टी व्ही सुरू असताना ती पिन काढते. मग ती तिथे नको पोहोचायला, तिचा हात तिथपर्यंत नको जायला, म्हणून अशा पद्धतीने हा टेबल आम्ही तिथे ठेवलेला आहे. त्याचबरोबर ह्या सोफ्याच्या ज्या काही 2 खुर्च्या आहेत त्यासुद्धा साफ करून घेते आहे. म्हणजे कसं, आता लहान बाळ आहे त्यामुळे मुलं घरामध्ये असले की इकडे तिकडे खरकटं वगैरे सांडत असतं, ते खातात तर रद्द खालीसुद्धा पडतं. त्यामुळे हे साफ करून घेते. आता सोफा बाहेर ठेवण्याचं कारण एवढंच, आता ती लहान आहे त्यामुळे
मी तिला दिवसभर डायपरमध्ये नाही ठेवत, त्यामुळे तिने ना त्या सोफ्यावरती भरपूर वेळा जी आहे ती सू केली होती. आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे त्या गॅलरीत ऊन येतं, तर मी फॅन खाली तो सुकवला तरीसुद्धा त्यामधनं वास काही जात नाही आहे. म्हणून मग मी असं ठरवलं की आता 1 महिना आपण तो सोफ्याची चेअर बाहेरच ठेवूयात, म्हणजे ते व्यवस्थितरित्या वाळेल आणि त्याचा वास पूर्ण जाईल. आता ती चेअर आत घेतली की मग ज्या 2 चेअर आहेत त्यासुद्धा व्यवस्थितरित्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या, म्हणजे सगळा वास त्याचा निघून जाईल. आता सेम पद्धतीने जे निर्वीचे सगळे सॉफ्ट टॉईज होते ते सगळे मी आदल्याच दिवशी सगळे धुवून काढले होते आणि उन्हामध्ये जे आहे व्यवस्थितरित्या वाळवून ठेवले होते. कारण बऱ्याचदा ती इकडे तिकडे टाकते, जेवणाचं त्यावरती सांडवते किंवा कधी सू करते आणि सूमध्येच एखादा टॉईज फेकून देते. तर त्यामुळे मी सगळे टॉईज तिचे जे आहे ते साफ करून घेतले आणि ते ठेवले. आता तुम्हाला तर हे टॉईज व्यवस्थितरित्या दिसत आहेत बघा, पण ते थोड्याच वेळाने अगदी व्यवस्थितरित्या इकडे तिकडे पसरणार आहेत. आता ती म्हणत असेल मम्मी तू कितीही काही कर, मी पसारा करणार म्हणजे करणार आणि मीही करू देते, मी असं थांबवत नाही तिला. कारण कसं आहे ती छोटी आहे आणि त्यांना जे आहे खेळण्यासाठी आपण एक्सप्लोर करू द्यायला हवं. आणि आपल्याला माहिती आपलं काम वाढलं तरी चालेल. बऱ्याचदा चिडचिडसुद्धा होते की हा पसारा आवरून किती कावरू, माझीसुद्धा होते, पण मी बऱ्याचदा कंट्रोलसुद्धा करते आणि बऱ्याचदा होती चिडचिड. आता ती निघतेसुद्धा, पण मग मी तिला पसारा नको करू असं म्हणत नाही. आता तुम्ही बघू शकता की ती उद्योग करून ठेवते आणि तिनेच आत्ता रिसेंटली एक उद्योग करून ठेवला, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ती अशी करत राहते आणि मी ज्या रूममध्ये गेले त्या रूममध्ये ती येते म्हणजे येतेच. मी जो पसारा ठेवला तो ती हे करते. आता तुमच्याकडेही असेच लहान मुलं असतील किंवा मोठेही असतील तरी घरामध्ये पसारा होतो. मोठे असतील तर मग पसारा ते काढत नाही. मग काय करायचं, किचन साफ करायचं, हॉल साफ करायचं. आपण फक्त आता डस्टिंग करून घेतो आहे, म्हणजे जिथली वस्तू तिथं ठेवतो आहे, बेडशीट व्यवस्थितरित्या लावतो आहेत, पूर्ण धूळ वगैरे साफ करून घेतो आहोत, जे काही आपले अंथरूण आहे त्याची घड्या करून ठेवतो आहोत. आणि आता मग ते संपूर्ण घरामधलं झाल्यानंतर तुमचं 1 BHK असेल 2 BHK असेल सगळ्या रूम अशा पद्धतीने साफ करायचं, जिथलं सामान तिथे ठेवायचं आणि मग त्यानंतर झाडू मारायला सुरुवात करायची. असं जर तुम्ही केलं ना तर तुमच्याकडे जर लहान मुलं नसतील तर तुमचं काम अगदी अर्ध्या तासात अगदी फरशी पुसूनसुद्धा होईल. पण जर लहान मुलं असेल तर मध्ये त्यांना बघावं लागतं, ते मध्ये मध्ये येतात, सो थोडासा वेळ होतो, मलासुद्धा होतो. पण मी जे आहे अशाच पद्धतीने क्लीन करते. आता एकदाच आपण सगळं घर साफ केलेलं आहे त्यामुळे एकदा हातात झाडू घेतला की मग सगळ्या रूम जे आहे ते व्यवस्थितरित्या आपण साफ करून घेऊ शकतो. आता बघा उन्हाळा आहे त्यामुळे मुलांना जे आहे आता एक्झाम चालू असेल, पण जर हा व्हिडिओ तुम्ही एप्रिल-मेमध्ये बघत असाल तर तेव्हा मुलांना सुट्टी असते. मग मुलांना सुट्टी असली की मला माहिती आहे आपले काम वाढतात, पण या सुट्ट्यामध्ये मुलांना कामाची सवयसुद्धा लावायची, त्यांना सगळ्या चांगल्या सवयी लावण्याचं आपलं काम करायचं. त्यांना म्हणायचं कधी जर मोठे मुलं असतील की झाडून घे, असं काहीच नाही बरं का, मुलगी आहे की मुलगा, त्यांना सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. आजकाल कसं आहे मुलगीसुद्धा जॉब करते, मुलगासुद्धा तर नेहमी पहिल्यापासूनच जॉब करतो, त्यामुळे दोघांना घरातील सेम रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला देणं गरजेचं आहे. मुलांनासुद्धा सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्यांना सुट्ट्या असल्या की तुम्ही त्यांना हे एक्स्ट्रा काम नक्कीच शिकवू शकता. त्याचबरोबर सगळं साफ झाल्यानंतर बाहेरचं मला काही जास्त साफ करायची गरज नसते, कारण तिकडचं रोज क्लिनिंग जे आहे ते होत असतं सोसायटीतर्फेच. आणि जी काही डस्टबिन आहे तो कचरा न्यायलासुद्धा रोज तिथे आपण फक्त बाहेर ठेवायचं, तो घेऊन जातात आणि मग घरात आणायचं. त्यानंतर आता लहान बाळ आहे त्यामुळे ती सू वगैरे करते, त्यासाठी वेगळे मी असे कपडे ठेवलेले आहेत. त्याचबरोबर किचनचा रोज एक कपडा जो आपण किचन ओटा वगैरे पुसतो तो गरम पाण्यामध्ये, मी गरमच पाण्याचा वापर करते आणि ते भिजू घालते. आणि फरशी पुसण्यासाठी सुद्धा मी गरमच पाण्याचा वापर करते. आता ही गॅलरी मी धुवू शकत नाही त्यामुळे मी व्यवस्थित पुसून घेते. गरम पाण्याचा वापर यासाठी मी करत असते, फरशी अगदी साफ तर निघते, पण दुसरी गोष्ट बाळ छोटा आहे त्यामुळे घरामध्ये इकडे तिकडे खरकटं वगैरे सांडवत राहते, ते व्यवस्थित रित्या निघतं. सू वगैरे करते त्यामुळे मग मी हे अशा पद्धतीने त्यामध्ये डेटॉल वगैरे टाकून स्वच्छ असं पुसून घेते. आता ही जी काही माझी पुसण्याची प्रोसेस आहे ही मी दिवसातनं 2दा होते, सकाळीसुद्धा आणि संध्याकाळीसुद्धा, बाळ लहान आहे म्हणून. आता मी तिला पुसत आहे आणि तिला थोडंसं TV लावून दिली, म्हणजे कसं खाली ओलं आहे ना तर तिचा पाय सटकायला नको म्हणून ती तिथे बसेल आणि तिच्याकडे सुद्धा लक्ष देऊन ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. कारण आजकालची मुले कुठं काय करतील काही सांगता येत नाही, आपले कामं अगदी वाढवून ठेवतात. त्यांना तर तो त्रास होतो, पण आपल्यालासुद्धा त्या आपलं सगळं काम सोडून त्यांच्याकडे नक्की लक्ष द्यावं लागतं. सो करायलाही पाहिजे, आपली जबाबदारी आहे. पण असंच वाटतं की मुलांनी शांत राहावं, इकडे तिकडे उबार उद्योग करू
करू नये. आता तिने काय केलं माहिती आहे का, ती असेच ग्रिलवरती चढली आणि तिने काय तो गज वगैरे चावला की काय केलं तिलाच माहिती, आणि तिचा दात तिला जे आहे आम्हाला काढावा लागला, कारण अर्धा अक्षरशः तो तुटला होता आणि अर्धा मांसामध्येच अडकला होता. त्यामुळे मग मी तिला बसून आईस्क्रीम वगैरे दिली, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि डॉक्टरनी सांगितलं की आईस्क्रीम द्यायची म्हणजे तो जो क्लॉट असतो तो तिथल्या तिथेच थांबेल, म्हणून तिला दिली. नाही तर असं बाहेरचं मी चॉकलेट वगैरे तिला अजूनही माहिती नाही आहे. आता गावाकडे गेलं तर सगळे देत असतात, पण मी स्वतः किंवा आम्ही देत नाही. आता एवढं साफ करत असताना मात्र पाणी प्यायचं, कारण आता एवढी मेहनत केली आहे, तहान तर लागते, उन्हाळा आहे त्यामुळे भरपूर पाणी प्यायचं. अशा पद्धतीने बॉटल आपल्या जवळच ठेवायची किंवा सगळ्या रूममध्ये एक एक बॉटल ठेवायची, म्हणजे जिथेही आपण जाऊ तिथे आपल्याला पाणी नक्की मिळेल. सो निर्वीची आता यानंतर अंघोळ वगैरे घातलेली आहे आणि सगळं काही आपलं साफ झालं. त्यानंतर माझीसुद्धा अंघोळ होऊन अशा पद्धतीने माझी रोजची साफसफाई असते. उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने साफसफाई केली तर घरामध्ये धूळसुद्धा होणार नाही, कारण कसं आहे, उन्हाळा म्हटलं की घरामध्ये जास्त धूळ होते आणि आपल्याला एक्स्ट्रा साफसफाई करायची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा टाईमसुद्धा काढायची गरज पडत नाही. सो अशा पद्धतीने करा. आता माझं घर किती छान दिसत आहे ना, एकदम व्यवस्थितरित्या स्वच्छ दिसतंय, पण थोड्याच वेळाने ते घाणसुद्धा होतं. काहीच हरकत नाही, मी हा फेज खूप छान पद्धतीने एन्जॉय करते आहे, तिच्यासोबतसुद्धा एन्जॉय करते आहे. आणि तुमच्याकडे सुद्धा लहान मुलं असेल तर तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. आणि ही उन्हाळ्याची सुट्टी तुम्हा मुलांसोबत आणि फॅमिलीसोबत नक्की एन्जॉय करा. सो निर्वीला नुकतीच अंघोळ घातली, त्यामुळे टॉवेल वगैरे इकडे तिकडे होता. आता जिथल्या तिथे ठेवायचं, अंघोळीला जायचं आणि बस. अशा पद्धतीने निर्वीसोबतचं माझं उन्हाळ्यातलं हे रुटीन आहे. नेहमी सगळ्या ऋतूतलं हे रुटीन असतं, पण उन्हाळ्यामध्ये जास्त करून साफसफाई आपल्याला जेवढी कमी करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करायचा. त्यासाठी अशा पद्धतीने रोज साफसफाई करायची. हा व्हिडिओ थोडाही आवडला असेल नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. सबस्क्राईब नक्की करा.